आम्ही कॅबनं पोहोचलो, इथं लवकरच आलो. ट्रेनचं काय एवढं माहीत नाही, त्यामुळे 8 वाजता ट्रेन आहे. वाट बघतो आता आम्ही ट्रेनवर. प्लॅटफॉर्म 1 वरच लागणार आहे. हमसफर एक्सप्रेस आहे, तर बघू आता. टायमिंगवरच येईल ही. मैसूर उदयपूर ट्रेन आहे. बरोबर टायमिंगमध्ये ट्रेन आली ही. आता पुण्यामध्ये स्टॉप आहे, नंतर कल्याण, वसई, डायरेक्ट सुरत आहे, मग बडोदा आहे आणि नंतर पुढे अहमदाबाद असेल. त्यामुळे मला छान वाटत होतं की एवढा वेळ ट्रेनचं पुणे गुजरात, मुंबई पुणे तर बसलेले मी ट्रेनमध्ये, त्यामुळं मस्त वेळ आली आता ट्रेन. बघू. आली आमची उदयपूर, मैसूर उदयपूर. हमसफर मैसूर ते उदयपूर हमसफर एक्सप्रेस AC. तर कॅन्टीन दिसतं रेल्वेमधलं. कॅन्टीन छान आहे. ह्या रेल्वेचं सगळं छान आहे हमसफर एक्सप्रेसचं. आणि ते हे पण फिरत असतात पोलीस मध्ये, ते सारखे फिरत असतात ते पोलीस यातले. AC मध्ये, जनरल डब्यांना नाही. दादाचा फोन नाही झाला. ट्रेन सुरू झाली आता. बसलो, मी बसून घेतले. आमचे सीट वरच्या आहेत पण वर कोण नाही आहे, तर मला खिडकीतून बाहेर बघायचं छान छान, तर मी खालीच बसलो. दोघी पण आम्ही. तर बघू आता आमचा कसा होता प्रवास. तुम्ही पण व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. ट्रेनचा प्रवास पुणे टू गुजरात. येतं दिसतंय, मग घेतलं थोडं. अरे वो दे दिया भाई, उसकी तेरे को खुशी नहीं हुई. कल्याण, वसई, मुंबईपर्यंत पूर्ण पाऊस आणि हिरवगार मस्त धबधबे दिसत होते. लोणावळा, खंडाळा भारी वाटत होतं. मी लाईव्ह पण येत होते पण नेटवर्क नव्हतं, त्यामुळे लाईव्ह येता नाही आलं. त्यामुळे मी व्हिडिओ केले छान छान. ते बघा सगळीकडे हिरवगार आणि धबधबे छोटे छोटेसे. ही पूर्ण ट्रेन AC आहे आणि यामध्ये CCTV सुद्धा आहेत आणि सारखे ते TC येत असतात.
बाकीचं पण कॅन्टीन आहे. तुम्हाला ऑनलाईन पण मेसेज आलेला मला मोबाईलवर ट्रेनवाल्यांचं, म्हणजे ऑनलाईन पण ऑर्डर करता येते, ते आणून देतात मग फूड. आणि बाकीचे पण खाणारे भरपूर जण फिरत होते, विकणारे म्हणजे. आणि छान प्रवास सुरू होता आमचा बाहेर बघत बघत. असे कानातले वाले पण आले, 100ला 3 कानातले होते, मी घेतले. बाकीचे पण येत होते काय काय विकायला, कपडे वाळत घालायची दोरी आणि काय 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 भरपूर काय काय आलेलं. कानातले घेतले मी. बाकीचे पण ट्रेनमध्ये होते, तर आम्ही थोडंसं गप्पा मारत बसलेलो. ते उदयपूरला निघालेले फिरायला, आणि एक होते ते पण दुसरीकडं घर होतं त्यांचं निघालेले. तर मस्त गप्पा मारत छान वेळ जात होता. आणि कल्याण, वसई, विरार अशा मार्गे होती. लोणावळा, खंडाळा, डायरेक्ट नंतर सुरतचा स्टॉप होता, सुरत नंतर बडोदा. आता आम्ही पोचलो सुरतमध्ये. सकाळी 8 वाजता बसलेलो आम्ही, 8ला बरोबर सुटलेली टायमिंगवर, आणि 5, 5:15ला आम्ही बडोदामध्ये पोचलो. ट्रॅव्हल्सपेक्षा कमी वेळ लागला, कारण कमी स्टॉप आहेत या रेल्वेला. तर आम्ही 5 वाजता पोचलेलो आहे बडोद्यामध्ये. आणि दादा आणि शिल्पा ते घ्यायला आलेले आम्हाला. त्यामुळे मैसूर त्या साईडला भरपूर आहे, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सातारा, मुंबई. मोठा. आता तुम्हाला गणपतीचे आणि बडोद्यामधले, गुजरातमधले व्हिडिओ बघायला मिळतील. तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.